नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये। रोज रोज मुलांच्या डब्याला आणि नाश्त्याला काय बनवायचं हा रोजचाच प्रश्न। रोजचेच पोहे, उपमा आणि रोजचीच पोळी भाजीला देखील मुलं कंटाळलेली असतात। तर आज मी अगदी झटपट तयार होणारी, शिवाय कमी साहित्यामध्ये तयार होणारी अशी मऊ लुसलुशीत स्पॉन्जी रव्याची इडली बनवते। ही इडली तुम्ही पाहू शकता, अगदी जाळीदार मऊ लुसलुशीत अशी तयार झालेली आहे। आणि साऊथ इंडियन पदार्थांमध्ये इडली मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते आणि ही इडली वेगवेगळ्या पद्धतीने देखील बनवता येते। पण रव्याची ही नाश्त्यासाठी एक अचूक अशी डिश आहे आणि ही इडली टेस्टी आणि हेल्दी देखील आहे। नाश्त्या व्यतिरिक्त हलकी फुलकी भूक लागल्यानंतर तुम्ही ही इडली खाऊ शकता आणि ही इडली करणं खूपच सोपं आहे। आणि सोबतच मस्तपैकी अशी भारी चवीची ऑथेंटिक अशी ओल्या नारळाची चटणी देखील आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा। तर सर्वात अगोदर ही जाळीदार मऊ लुसलुशीत इडली बनवण्यासाठी आपल्याला सर्व साहित्य एकाच भांड्याने मोजून घ्यायचं आहे। तर सर्वात अगोदर एका भांड्यामध्ये एका कपाने मी इथे अर्धा कप पोहे घेतलेले आहेत। आता आपण जे पोहे कांदे पोह्यासाठी वापरतो तेच पोहे इथे मी वापरलेले आहेत। आता हे पोहे मी स्वच्छ निवडून आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। पोहे धुतल्याने या पोह्यांचा काळपटपणा हलकासा निघून जाईल आणि आपल्या इडल्या पांढऱ्या शुभ्र होण्यास मदत होईल। आता हे पोहे आपल्याला भिजवायचे नाहीत, फक्त 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आणि नंतर एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि सारख्याच कपाने इथे मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे आणि जे पोहे धुवून घेतलेले होते ते पोहे देखील यामध्ये टाकलेले आहेत। आता आपल्याला जे काही साहित्य घ्यायचं आहे ते साहित्य घेण्यासाठी इथे एखादा कप किंवा भांडं किंवा एखादी वाटी सेट करा आणि त्यानेच हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे। आता पुन्हा सारख्याच कपाने इथे मी पाऊण कप फ्रेश घरचं दही घेतलेलं आहे। आता दही नसेल तर त्याच्याऐवजी इथे तुम्ही लिंबू किंवा ताक देखील यामध्ये वापरू शकता। आणि पुन्हा सारख्याच कपाने अर्धा कप पाणी आणि 1 चमचा साखर यामध्ये टाकलेली आहे। एवढं साहित्य घेतल्यानंतर आपल्याला हे साहित्य मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरवल्यानंतर हे मिश्रण तुम्ही पाहू शकता। रिबन कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण आपलं इथे तयार झालेलं आहे। अशाच पद्धतीचं आपल्याला मिश्रण हवं आहे। आता अजून आपल्याला यामध्ये पाण्याची गरज भासणार आहे, पण सध्याच आपण यामध्ये पाणी ऍड करणार नाही। तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, थोडंसं घट्टसरच आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। थोडंसं रवाळ होईपर्यंतच हे मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपण फक्त ओल्या नारळाची चटणी बनवेपर्यंत साईडला ठेवून देऊयात। तोपर्यंत आपण मस्तपैकी भारी चवीची ऑथेंटिक अशी ओल्या नारळाची चटणी बनवूयात। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये काही ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत आणि ज्या प्रमाणात ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत तेवढ्याच प्रमाणात आपल्याला डाळव्याचं प्रमाण घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला इथे डाळवा वापरायचं नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही इथे भाजलेले शेंगदाणे देखील इथे वापरू शकता। आणि साधारण अर्धा इंच आलं यामध्ये टाकलेलं आहे आणि पुन्हा 3 ते 4 हिरव्या मिरच्या यामध्ये टाकलेल्या आहेत आणि सोबतच 2 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि थोड्याशा प्रमाणात इथे हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे। सगळ्या शेवटी चवीपुरतं मीठ टाकून आणि थोडंसं पाणी टाकून हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही 2 चमचे दह्याचा देखील इथे वापर करू शकता किंवा लिंबाचा रस देखील यामध्ये तुम्ही ऍड करू शकता। आता हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आपली इथे ही चटणी तयार झालेली आहे। आता चटणीची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहिलीच असेल। जर तुम्हाला चटणी अजून पातळ पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही अजून पाण्याचा किंवा दह्याचा वापर जास्त करू शकता। आता या चटणीला आपण मस्तपैकी मोहरीचा तडका देऊयात। आता तडका पॅन मध्ये साधारण 1 पळीभर तेल गरम करून घेतल्यानंतर मोहरी टाकलेली आहे। मोहरी मस्त तडकली की 4 ते 5 कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत। मोहरी देखील मस्त तडकलेली आहे आणि कढीपत्ता देखील असा मस्त क्रिस्पी झालेला आहे आणि साधारण 1 ते 2 चिमूटभर इथे हिंग टाकलेली आहे आणि नंतर 1 वाळलेली लाल सुक्की मिरची टाकलेली आहे। आता ही फोडणी जळू न देता आणि मिरचीचा रंग न बदलू देता मस्त अशी ही फोडणी तयार करून घ्यायची। आता फोडणी आपली तयार झालेली आहे। आता या चटणीला आपण मस्तपैकी तडका देऊयात। तर इथे आपली ही मस्तपैकी भारी चवीची ऑथेंटिक अशी ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे। इथे तुम्ही चटणीचा रंग देखील पाहू शकता, अतिशय सुंदर असा आलेला आहे आणि टेक्स्चर देखील अतिशय सुंदर आलेला आहे। गरमागरम इडल्यांसोबत ही चटणी खाण्याची मजाच काही वेगळी आहे। तर चला, आता आपलं मिश्रण देखील भिजलं असेल, आता आपण लगेचच इडल्या तयार करून घेऊयात। आता काही वेळानंतर हे मिश्रण तुम्ही पाहू शकता घट्टसर असं तयार झालेलं आहे आणि यामध्ये आपण जो रवा वापरलेला आहे तो रवा देखील मस्तपैकी यामध्ये फुललेला आहे। आता हे मिश्रण आपण काही वेळासाठी भिजत ठेवलेलं होतं, त्यामुळे खूपच घट्टसर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोड्याशा प्रमाणात पुन्हा पाणी ऍड करायचं आहे। आता अगोदर आपण यामध्ये पाऊण कप दही आणि अर्धा कप पाणी टाकलेलं होतं। आता पुन्हा सारख्याच कपाने इथे मी अर्धा कप पाणी पुन्हा घेतलेलं आहे, पण हे पाणी एकदाच न टाकता थोडं थोडं करून यामध्ये टाकून पुन्हा मिक्स करून घेणार आहे।
आता हे इडलीचं मिश्रण आपल्याला जास्त घट्ट देखील बनवायचं नाही आणि जास्त पातळ देखील बनवायचं नाही। तर पहा आता थोडंसं घट्टसर अजून हे मिश्रण आहे। आता राहिलेलं देखील पाणी यामध्ये मी ॲड केलेलं आहे। तर आपण यामध्ये साधारणतः पाऊण कप दही आणि पूर्ण 1 कप पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे। आता याच्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर आपल्याला यामध्ये करायचा नाही। मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता आपलं हे इथे मिश्रण तयार झालेलं आहे। याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे मिश्रण हवं आहे। हे इडलीचं मिश्रण काही वेळासाठी एकाच दिशेने फेटून घ्यायचं। असं फेटल्याने काय होतं, यामध्ये हवा भरली जाते आणि आपल्या इडल्या मऊ लुसलुशीत जाळीदार बनण्यास मदत होते। आणि नंतर यामध्ये साधारणतः 1 चमचा इथे मी खायचं तेल टाकलेलं आहे आणि पुन्हा चवीपुरतं मीठ टाकून हे दोनही जिन्नस यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि मिक्स करताना देखील एकाच दिशेने फिरवत यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करायचं। आता या मिश्रणामध्ये तेल आणि मीठ देखील व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। पण इडली बनवण्या अगोदर आपल्याला काही पूर्वतयारी करून घ्यायची आहे। आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला इडल्या बनवायच्या आहेत त्या भांड्याला तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं। आणि दुसरीकडे गॅसवर देखील इडली पात्रामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता या आपण झटपट इडल्या बनवतोय आणि शिवाय आपण हे पीठ फर्मेंट देखील केलेलं नाही, त्यामुळे इथे आपण इनो वापरलेला आहे। आणि इनो यामध्ये टाकून साधारण 1 चमचा यावरती पाणी टाकून हा इनो लगेचच ॲक्टिवेट करून घ्यायचा आणि लगेचच इनो यामध्ये एकाच डायरेक्शनमध्ये चमचा फिरवत यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आणि लगेचच हे मिश्रण आपल्याला इडली पात्राच्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। आणि इनो जास्त वेळ देखील फेटत बसायचं नाही, जास्तीत जास्त 10 ते 20 सेकंदासाठीच हा इनो यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा। तर तुम्ही पाहू शकता या पात्रामध्ये लगेचच मी हे मिश्रण भरून घेतलेलं आहे। आणि हे मिश्रण पूर्णपणे भरून झाल्यानंतर इडलीच्या भांड्यामध्ये लगेचच हे पात्र ठेवून द्यायचं। आता तुम्ही पाहू शकता पाणी देखील मस्त असं गरम झालेलं आहे। आता गरम पाण्यामध्येच या इडल्या वाफवण्यासाठी ठेवून द्यायच्या आहेत। गार पाण्यामध्ये या इडल्या वाफवण्यासाठी ठेवायच्या नाहीत, नाहीतर या इडल्या कडक होतात किंवा वातड होतात। आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि जास्तीत जास्त 10 ते 12 मिनिटांसाठी या इडल्या मीडियम फ्लेमवर वाफवून घ्यायच्या। आता 10 ते 12 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता गॅस मी बंद केलेला आहे आणि पहिल्यापेक्षा आपल्या इडल्या मस्तपैकी टम्मा अशा फुगलेल्या आहेत। तर पहा इथे आपल्या पांढऱ्या शुभ्र इडल्या तयार झालेल्या आहेत। आता हे भांडं आपण लगेचच बाहेर काढून घेऊ आणि या इडल्या गार झाल्यावर लगेचच या पात्रातून बाहेर काढून घेऊ। या इडल्या गार झाल्यावरच या पात्रातून बाहेर काढायच्या आणि इडल्या बाहेर काढताना चमचा थोडासा ओलसर करून घ्यायचा। तर पहा किती सहजतेने आपली ही इडली बाहेर निघालेली आहे। खूपच मऊ लुसलुशीत आणि जाळीदार इथे ही इडली तयार झालेली आहे। अगदी झटपट अशी ही इडली तयार झालेली आहे आणि अगदी शिवाय कमी साहित्यामध्ये देखील आपण तयार केलेली आहे। तर इथे आपल्या या इडल्या तयार झालेल्या आहेत। तर या इडल्या तुम्ही गरमागरम नाश्त्यासाठी सर्व करू शकता किंवा सकाळी सकाळी मुलांच्या डब्याला देखील तुम्ही देऊ शकता। तर आजची ही जाळीदार रव्याची इडलीची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल, मला आशा आहे। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल।